की या ठिकाणी काही काळाकरता आपण मंत्री होतात, त्या काळामध्ये एक प्रस्ताव आला. प्रस्ताव काय होता म्हणजे ते काय होतं, त्यात मुदतवाढ मागितली होती की काही लोकांचं राहिलेलं आहे आणि जुन्या जे पुरवठादार आहे त्या पुरवठादाराकडे अजून किट्स शिल्लक आहेत, तर तेवढ्या 1,23,000 किट्स 1,53,000 किट्स वाटण्याची परवानगी द्यावी काय. तर प्रस्ताव होता सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई यांनी उक्त पत्रान्वये 1,53,698 अत्यावश्यक वस्तू संच एसेन्शियल किट व 1,53,498 सुरक्षा सेफ्टी किट वाटपास मुदतवाढ देण्याच्या विनंतीस मान्यता देण्यास हरकत नसावी. आणि मग पुढे त्यांनी असंही म्हटलं की सद्यस्थितीत मंडळाकडे 20,67,000 बांधकाम कामगारापैकी 13,84,730 एवढ्या बांधकाम कामगाराची नोंदणी जीवित आहे, सक्रिय आहे. आणि नोंदणी केलेल्या जीवित 13,84,770 पैकी 9,27,730 बांधकाम कामगारांना अत्यावश्यक संच व सेफ्टी किट हे वाटप केल्यानंतर उर्वरित 4,57,000 बांधकाम कामगारांना हे संच वाटप करण्याबाबत पुढची काय कारवाई करायची अशा प्रकारचा 2 प्रस्ताव आपल्या पुढे आले. आपण बघितलं असेल, मी गजनी का म्हटलं, आपण म्हणाले मी तर त्यांच्यावर टाकलो, असं नाही आहे. आपण आपल्या अक्षरात लिहिलंय स्वतः. प्रस्ताव मान्य. आणि दुसरं, ब संदर्भात उर्वरित 4,53,000 बांधकाम कामगारांना सध्याच्याच कंत्राटदारामार्फत त्याच दराने दोन्ही संच पुरवण्यात यावे. आपलं अक्षर आहे. पाहिजे तर आपला आक्षेप असेल तर फॉरेन्सिकला पाठवून देतो. तुम्हाला पाठवतो. नाही, मी आपल्या हेतूवर शंका घेत नाही. म्हणजे असं आपण बेनोव्हेलंट लोक आहोत, आपल्याला असं वाटू शकतं की 4,53,000 कामगार राहिले आहेत आणि मग पुढची प्रक्रिया करायला वर्ष जाईल, त्यामुळे देऊन टाका बाबा. पण मी आपल्याला एवढंच सांगू इच्छितो की आपण जे आक्षेप माननीय आमच्या फुंडकर साहेबांवर घेतले, बिचारे नवीन नवीन मंत्री आहेत, मग त्यांच्यावर झाले की नाही खात्यावर, म्हणजे तर ठीक आहे. ही जी काही आपण कामगारांची तपासणी करतो, या तपासणीच्या संदर्भातले त्याच वेळी एक टेंडर होतं नोंदित कामगारांच्या आरोग्य तपासणीच्या संदर्भातलं, आणि त्याच्यामध्ये काय 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 करावं असं सगळ्या गोष्टी होत्या. मग याच्यामध्ये काहीतरी वाढ करावी अशा प्रकारचा एक प्रस्ताव आपल्याकडे आला. आणि त्या सगळ्याला म्हणजे वाढीवला तर आपण मान्यता दिलीच, पण त्याचसोबत या ठिकाणी आपण काय लिहिलं त्याच्यावर, वरील प्रस्ताव मान्य. सन 2000 हा 23 पर्यंतचा प्रस्ताव होता. प्रस्ताव काय होता तर टेंडर प्रमाणे 15/2/21 ते 14/2/23 या 2 वर्षामध्ये यापूर्वीच्या अटीवर, म्हणजे नवीन टेंडर काढा असं म्हटलंच नव्हतं, खरं म्हणजे नवीन टेंडर काढायला पाहिजे होतं, पण ठीक आहे 2 वर्षाकरता या पूर्वीच्या अटींवरच त्यांना देण्यात यावं. आपण काय लिहिलं त्याच्यामध्ये, वरील प्रस्ताव मान्य. सन 2023 नंतर मुदतवाढ देताना, म्हणजे आधीच ठरवलं तुम्ही मुदतवाढ द्यायची आहे, ही मुदतवाढच होती. मुदतवाढ देताना मागील काम योग्य असल्यास विभागाच्या सचिवाकडून त्यांच्या स्तरावर मुदतवाढ देण्यात येईल. नाही जयंत्र, योग्य असल्यास कसं देता येईल मला सांगा. एक टेंडर संपलं तरी तुम्ही त्याला 2 वर्षाची मुदतवाढ देताय आणि त्याच्यावरही तुम्ही म्हणताय की त्याच्यानंतरही आवश्यक असेल तर मुदतवाढ द्या. तर नाहीये असा नाहीये प्रस्ताव, तुमच्या अक्षरात लिहिल्या. परत दादांना वाचायला देतो आता. परत मला व्हेरीफाय झालं. मला तुमच्या हेतूवर शंका घ्यायची नाही आहे. मी तुम्हाला सांगू इच्छितो की हे जे काही तुम्ही सांगताय, खात्यामध्ये उत्तम काम आपले मंत्री करतायत, चांगलं चाललं. आणि आता आपण एक अजून मुद्दा उपस्थित केला की अशा अटी आणि शर्ती का टाकल्या टेंडरच्या. मी आपल्याला निदर्शनास आणून देतो की आता टेंडरच्या ज्या अटी शर्ती आहे 100% CBC गाईडलाईन प्रमाणे. त्याच्यात डायल्युशन जर केलं, तुम्ही म्हणताय ते
तर CVCच्या गाईडलाईनचा त्या ठिकाणी भंग होईल आणि म्हणून CVCच्या गाईडलाईन प्रमाणे अटी व शर्ती टाकून याचं टेंडर होत आहे. आता ते टेंडर कोणाला मिळणार, काय मिळणार याच्यामध्ये मला जायचं नाही. जो पात्र असेल त्यांनी ते टेंडर भरावं आणि ते टेंडर घ्यावं. इथे कुठेही रिगिंग याचं करण्यात येणार नाही. आणि मी त्या दिवशी तुमच्या प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं की भांडे वाटप वगैरे या ज्या आपल्या अतिशय लोकप्रिय स्कीम्स आहेत याच्यामध्ये काही पारदर्शिता आणण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून या सगळ्या स्कीम्समध्ये पारदर्शिता आणायची, काही प्रमाणात अजून नवीन स्कीम्स घ्यायच्या का, कुठे DBT करायचं काय, या संदर्भात सुप्रीम कोर्टाने गाईडलाईन्स दिलेले आहेत. आपल्याला माहिती आहे की हे पैसे दुसरीकडे खर्च नाही करतायत. लाडक्या बहिणींना द्यायचे ठरवले म्हणजे त्यांच्याकडे 5-7 हजार कोटी रुपये आहेत. इकडे आपल्याला कर्ज घ्यावं लागतं, पण ते आपण लाडक्या बहिणींना देऊ शकत नाही, ते यांनाच आपल्याला द्यायचं आहे. त्यामुळे अजून काही नवीन योजना पारदर्शीपणे आणण्याची जर परवानगी मिळाली तर निश्चितपणे आम्ही त्या योजनाही या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न हा निश्चितपणे करू, हे मी सांगू इच्छितो. सध्या राज्याचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि पावसाळी अधिवेशनामध्ये विविध मुद्दे हे मांडले जातात. लाडकी बहीण योजना असो किंवा शेतकऱ्यांची योजना असो, त्यासोबतच आता बांधकाम कामगारांसाठी सुद्धा जी योजना आहे त्यांची सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहेत. कारण बहुतांश बांधकाम कामगारांची जी नोंदणी आहे ती अजूनपर्यंत बाकी होती. काही जे असे होते की त्यांना त्यांचे अकाउंट आहे ते रिन्यू करायचे होते, तर काही जे कर्मचारी आहेत त्यांची KYC अजून बाकी होती आणि इतरही लोक असे होते की ज्यांना भांडे अजूनपर्यंत मिळालेले नाही. तर हा भांड्यांचा संच त्यांना मिळणार का या संबंधीची चर्चा सुद्धा अधिवेशनामध्ये रंगली आणि त्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी जे वेळोवेळी जे नियोजन आहे ते केलेलेच होतं. सोबतच त्यांनी जे माहिती आहे ती समोर यांनी दिलेली आहे. बांधकाम कामगारांच्या निधीबाबत आणि त्यांच्या मुदतवाढ संबंधी जी चर्चा आहे ते मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे आणि त्याचे आदेशसुद्धा त्यांनी काढलेले आहेत. आधीसुद्धा याची मुदतवाढ देण्यात आलेली होती आणि ती आतासुद्धा वाढवण्यात येत आहे. सोबतच काही बांधकाम कामगारांचे प्रश्न असतील किंवा त्यांचा विमा संबंधित असेल किंवा त्यांच्या मुलांना मिळणारी जी शिष्यवृत्ती जी DBTची आहे त्याबद्दलसुद्धा त्यांनी माहिती दिलेली आहे. तुम्हाला जर योजनेचा लाभ आधीपासून मिळत असेल आणि तुमची योजना थांबलेली असेल तर टेन्शन घेण्याची गरज नाही, कारण तुम्ही आता पुन्हा एकदा जे तुमचे फॉर्म आहे ते भरू शकणार आहेत, तुमची नोंदणी आहे ते करू शकणार आहात आणि कुठल्याही कारणाने तुमचे पैसे थकीत असतील तर ते सुद्धा तुम्हाला आता मिळून जाणार आहेत. सोबतच नवीन भांड्यांचा संच सुद्धा जाहीर झालेला आहे. यामध्ये काही नवीन वस्तू सुद्धा जाहीर करण्यात आलेल्या आहेत. बांधकाम कामगारांसंबंधित जे अपडेट आहे ते मुख्यमंत्र्यांनी ही दिलेली होती. तुम्हाला जर अशीच अपडेट पाहिजे असेल, तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. राज्यामध्ये पावसाळी अधिवेशन हे काही दिवस अजून चालणार आहे. यामध्ये अजून नवनवीन मुद्दे आहेत ते मांडले जाणार आहेत आणि अशाच जी माहिती आहे ती तुम्ही जर सबस्क्राईब केली तर लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचणार. शेतकऱ्यांची कर्जमाफीची सुद्धा योजना जाहीर झालेली आहे आणि 5 जुलैपासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सुद्धा हे पैसे वितरित केले जाणार आहे. सोबतच ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती अजूनही रक्कम जमा झालेली नव्हता त्यांच्या खात्यावरती पैसे जमा करण्यासाठी सरकारने आदेश काढलेले आहे. सोबत त्यांच्या KYC बाबत सुद्धा जे अपडेट आहे ते सुद्धा समोर आलेले आहेत. त्यामुळे ज्या बहिणींचे पैसे थकीत होते त्या बहिणींना सुद्धा हे पैसे मिळणार आहेत. वटपौर्णिमेच्या निमित्त लाडक्या बहिणींना पैसे मिळणार होते, परंतु ते आता पुढे गेलेले आहे. 5 जुलैपासून लाडक्या बहिणींना जून महिन्याचा निधी आहे, हप्ता आहे, तो जमा केला जाणार आहे.